नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्रोत्सव 2025 जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमात सुवर्णा कळसे या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज अश्विन शुद्ध षष्ठी नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवी या दुर्गेच्या 6व्या रूपाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेचे हे रूप कात्यायन ऋषींच्या कन्या म्हणून अवतरले होते. ऋषी कात्यायन यांच्या घरी प्रगट झाल्यामुळे या देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. नवरात्रोत्सव 2025 जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील 6वी माळ मी अर्पण करते. भारतातील एक सुप्रसिद्ध उद्योजिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना. सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील शिग्गाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव विमल आणि डॉक्टर R.H. कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्यांच्या आई शिक्षिका तर वडील सर्जन होते. त्यांचे कुटुंब एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. शिक्षणाला विशेष महत्त्व देणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सुधा लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होत्या. त्यांनी हुबळी येथील BVB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर मध्ये पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली. या संदर्भात एक महत्वपूर्ण बाब सांगता येईल ती म्हणजे हुबळी येथील BVB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या मुलगी होत्या आणि 150 विद्यार्थ्यांमध्ये एकमेव मुलगी त्या होत्या, स्त्री होत्या. आणि म्हणून हे शिक्षण घेताना त्यांना बऱ्याच अडचणी येतील, त्यामुळे त्यांनी इथे प्रवेश घेऊ नये असं त्यावेळेला त्यांच्या प्राचार्यांनी खरं तर त्यांना सुचवलेलं होतं. परंतु सुधा यांचा ठाम निश्चय आणि त्यांच्या पालकांची त्यांना साथ यामुळे त्यांनी तिथं शिक्षण घेतलं. अर्थात त्यावेळेला त्यांना सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या एकटी मुलगी असल्यामुळे, परंतु त्यांच्या दृढनिश्चयापुढे त्या सगळ्या अडचणींवर मार्ग निघत गेले आणि त्या सुवर्ण पदकासह इंजिनिअरिंगची पदवी त्या उत्तीर्ण झाल्या किंवा ती पदवी त्यांनी प्राप्त केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून संगणक विज्ञानात पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं. सुधा मूर्ती या भारतातील सर्वात मोठ्या ऑटो उत्पादक टेल्को कंपनीमध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या महिला अभियंता ठरल्या. या संदर्भातील किस्सा सुद्धा मोठ्या गमतीशीर आणि तितकाच महत्वपूर्ण असा आहे. महाविद्यालयात टेल्को कंपनीच्या मुलाखतीची एक सूचना लागलेली होती आणि नोटीस बोर्डवर असं लिहिलेलं होतं की टेल्को कंपनीमध्ये मुलाखतीसाठी अर्ज करण्यात यावे, पण खाली एक विशेष टीप अशी देण्यात आलेली होती की महिला उमेदवारांनी इथे अर्ज करू नये. सुधा मूर्ती असं सांगतात, नोटीस बोर्डवरची ही सूचना वाचून मला अतिशय दुःख झालं आणि माझ्या आयुष्यातील स्त्री पुरुष असमानतेचा हा पहिलाच अनुभव होता आणि या अनुभवाला आपण काहीतरी वेगळं रूप दिलं पाहिजे किंवा ही जी सूचना आहे त्या संदर्भात आपण या सूचनेचा विरोध केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एका पोस्ट कार्डवर टेल्को कंपनीच्या चेअरपर्सनला एक पत्र लिहिलं आणि या असमानतेबद्दल आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि हे योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि खरं तर त्या विसरूनही गेल्या की आपण असं काहीतरी पत्र पाठवलेलं आहे, परंतु टेल्को कंपनीने याची दखल घेतली आणि सुधा मूर्ती यांना पत्राने, उलट टपाली पत्राने त्यांना कळवलं की आपण मुलाखतीसाठी
यावं आणि येण्या जाण्याचा आपला खर्चही कंपनीतर्फेच देण्यात येणार असल्याचं त्यांना पत्र मिळालं आणि टेल्को कंपनी त्यांची मुलाखती दरम्यान निवडही झाली आणि अशा पद्धतीनं टेल्को कंपनीमध्ये नियुक्त केल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला अभियंता ठरलेल्या होत्या. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की सामान्य व्यक्तीच्याही अशा असामान्य कर्तृत्वामुळं, असामान्य विचारशैलीमुळं, असामान्य कार्यपद्धतीमुळं त्या व्यक्ती असामान्य ठरतात आणि जगापुढे एक आदर्श ठरतात. 1996 मध्ये त्यांनी इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या अध्यक्षही त्या होत्या. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. सुधा मूर्ती यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये केलेली आहे. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली, ग्रामीण विकास प्रयत्नांमध्ये भाग घेतला. कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा प्रदान करण्याच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्या दृष्टीने सक्रिय त्यांचा सहभागही राहिलेला आहे. सुधा मूर्ती या एक सुप्रसिद्ध साहित्यिकही आहेत. त्यांनी कन्नड, मराठी आणि इंग्रजी भाषेत लिखाण केलेलं आहे. आयुष्याचे धडे गिरवताना अस्तित्व, आजीच्या पोतडीतील गोष्टी, द ओल्ड मॅन अँड हिज गॉड, कल्पवृक्षांची कन्या, डॉलर बहू, 3000 टाके, थैलीभर गोष्टी, पितृऋण, बकुळ, महाश्वेता, वाईज अँड अदरवाईज अशा अनेक कादंबऱ्या आणि इतरही अनुभवपर लेखन त्यांनी केलेलं आहे. सुधा मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुद्धा सुरू केलेलं आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागात आणि बेंगलोर परिसरात त्यांनी सुमारे 10,000 शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधून दिलेली आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केलेली आहे. आणि या मदतीच्या संदर्भातही एक किस्सा आपल्याला सांगता येईल. फार पूर्वी त्यांनी एका कुटुंबाला भेट दिलेली होती आणि त्या कुटुंबाची अवस्था मोठी बिकट होती. त्यांना मदतीची अत्यंत आवश्यकता होती आणि तो काळ असा होता की सुधा मूर्ती या सुद्धा काहीतरी भरघोस मदत करू शकत नव्हत्या. या वेळेला त्यांना अगदी उत्स्फूर्तपणे असं वाटलं की आता या कुटुंबाला मदतीची गरज आहे आणि म्हणून त्यांनी तात्काळ आपल्या जवळचे 100 रुपयांची मदत त्या कुटुंबाला केली. आणि त्यांनी या उदाहरणातून, या प्रसंगातून असं दाखवून दिलं की फार मोठी जरी नसेल तरी थोडीशी मदत सुद्धा कोणाला तरी योग्य वेळेला योग्य ठरू शकते, उपयोगी ठरू शकते. आणि म्हणून मदत छोटी का असेना आपण मदतीची सुरुवात त्यांनी केली आणि या माध्यमातून त्यांनी पुढे हे सत्र सुरू ठेवलं आणि अनेक गरजू लोकांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केलेली आहे. सुधा मूर्ती यांना त्यांच्या कार्याबद्दल 2006 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. 2006 मध्ये त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल RC नारायण पुरस्कार, तर इसवी सन 2010 मध्ये MIT कॉलेज कडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2023 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. याशिवाय इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सुधा मूर्ती या आपल्या साधेपणामुळे आणि विनम्रतेमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. साधी राहणी आणि उच्च विचार करणे या उक्तीचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती आहे. एका सोज्वळ भारतीय स्त्रीचं रूप म्हणजे सुधा मूर्ती. त्यांची आपल्या सामाजिक कार्याबद्दलची निष्ठा विशेष उल्लेखनीय आहे. भारतातील एक आदर्श उद्योजक, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांना या आज सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. नवरात्रोत्सव 2025, जागर, भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा
या उपक्रमातील 6वी माळ अर्पण करताना मी अशी प्रार्थना करते, सुधामूर्ती यांचा त्यांच्या सत्कार्यासाठी त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि त्यांच्या हातून अधिकाधिक परोपकार घडावा. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः.